इराणी हॉटेलचा खिमा पाव नाव तर ऐकूनच असाल। इराणी हॉटेलमध्ये खिमा, मटन खिमा कशा प्रकारे बनवितात, आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे खिमा पाहून तोंडाला तर पाणी सुटते। तर इथे मी अर्धा किलो मटणाचा खिमा घेतला आहे। 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 चमचे धने पावडर घालून घ्यायची। धने मी भाजून घेतले नाही, कच्चेच भरडून घेतले आहेत। त्याच्यामध्ये लगेच 1 टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायची, 1 टीस्पून हळद पावडर घालून घ्यायची। धने, जिरे, हळद पावडर खिम्याला चांगले असे लावून घ्यायचे। पुढची मसाल्याची तयारी करेपर्यंत खिमा मॅरिनेट करायला बाजूला ठेवूया। इथे गरम मसाले मोजकेच घ्यायचे। 15 ते 20 काळी मिरी आणि हिरवी वेलची 3च घेतल्या आहेत आणि त्या फोडून घेतल्या मी। आणि 7 ते 8 लवंगा आणि 3 तेजपत्ता। 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास वटाणा घ्यायचा। 2 मीडियम साईजचे कांदे फोडी करून जारमध्ये घालून अशा प्रकारे कांदा बारीक करून घ्यायचा। मुठभर कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या। हिरवा मसाला करण्यासाठी 15 ते 20 हिरव्या मिरच्या, पुदिना मुठभर आणि मुठभर कोथिंबीर। कोथिंबीरीचा वापर जास्त करायचा। 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या। अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घ्यायचे। आता हा सर्व मसाला आपण थोडे पाणी घालून वाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मसाल्याची पेस्ट तयार झाली पाहिजे। गॅस ऑन करून गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। आता याच्यामध्ये 3 पळी तेल घालून घ्यायचे। तेल चांगले गरम झाल्यानंतर अर्धा कांदा परतायला घ्यायचा आणि अर्धा कांदा बाजूला ठेवून द्यायचा आहे। कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यानंतर सर्व खिमा घालून 1 ते 2 सेकंद तरी खिमा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। खिमा परतून झाल्यावर खिमा भिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे। तर इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतले। थोडे पाणी अजून घालून घेणार आहे। आता कुकरचे झाकण लावून 3 शिट्टी करून घ्यायची आहे। तर शिट्टी मी तुमच्या समोर करून दाखवते। पंधरा मिनिटानंतर कुकर थंड झाल्यावरती खिमा कितपत शिजला आपण चेक करून बघितला। खिमा पूर्ण शिजून निघाला आहे। खिमा मोकळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। गॅस ऑन करून कढई चांगली गरम झाल्यावरती 2 पळी तेल घालून घ्यायची। जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो परतून घ्यायचा। कांदा लालसर रंगाचा झाल्यावरती हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या परतून झाल्यावर एक एक करून गरम मसाले घालून घ्यायचे। तेजपत्ता घालून घ्यायचा, लवंगा घालून घ्यायची, हिरवी वेलची, काळी मिरी, सर्व गरम मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। इराणी खिमा बनवताना हाच मसाला फार महत्त्वाचा आहे। आता याच्यामध्ये लगेच 1 वाटी वटाणा घालून घेतला। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि वटाणा चांगला तेलामध्ये परतून झाल्यावरती वटाणा शिजविण्यासाठी 5 मिनिटे तरी झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची। 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लगेच हिरवा मसाला घालून घ्यायचा। हिरवा मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। खिम्यातले शिल्लक राहिलेले पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे। पुन्हा एकदा पळीने ढवळून 1 ते 2 मिनिटे उकळी येऊन देण्यासाठी त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 सेकंद झाकण ठेवायचे। झाकण काढून पुन्हा एकदा पाहूया। वटाणा कितपत शिजला याचा अंदाज बघूया।
वाटाणा पूर्णपणे शिजून निघाला. आता याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घ्यायचे. दही घातल्यानंतर सतत पळीने ढवळून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये खिमा घालून घ्यायचा. खिमा चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावर त्याच्यावरती अगोदर मीठ घातल्याचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर पळीने एकदा ढवळून घेतल्यावर झाकण ठेवून द्यायचे 5 मिनिट. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर शेवटला आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. गरम मसाला चांगला खिम्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. खिमा आता पूर्णपणे बनवून झाला. आता याचा स्वाद वाढविण्यासाठी अजून याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. कारण खिम्याला तेलाची आणि तुपाची तरी दिसलीच पाहिजे. हे तुम्ही तुपाऐवजी 1 चमचा बटर घातले तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही खिमा बनवून बघा. बनविल्यावरती दिसायला तर छान दिसतोच, पण खायला त्याच्यापेक्षाही सुंदर लागतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करून टाकायचा. अशा प्रकारे मुंबईचा हा फेमस इराणी खिमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इराणी खिमा खायचा ठरलं तर तो पावाबरोबरच खायचा. एकदा अशा प्रकारे खिमा बनवून पावाबरोबर खाऊन बघा आणि मग कमेंट्स करून सांगा मला रेसिपी तुम्हाला कशी वाटली.